जीवन ओंपलें स्वच्छता होच धर्म हो घेवन राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हांच्यांनी पुराय देशभर हाचो प्रचार केलो। आमी पळयता की त्याच पासून महात्मा गांधीजी हांची नजर फक्त स्वातंत्र्याचेर नाशिल्ली तर ताच्याय पेक्षा खूब फुडें आशिल्ली। सत्य, अहिंसा आनी आत्मनिर्भरता ह्या गजालीचेर तांच्यांनी भर दिलो। म्हणूनच तर आज आमी 2 ऑक्टोबर हे सगळ्या मोठ्या बडा उमेदीन म्हणजे देशभरच नाही तर अंतरराष्ट्रीय पातळीचेरय बी आमी मनयता। आमचे मानाधीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी तीच स्वच्छता ही मोहीम फुडें व्हरता आसतना म्हणजे क्लीन इंडिया मिशन हे 2 ऑक्टोबर ह्या दिसा सुरवात केली आणि ताका आज जवळपास 10 वर्सां पुराय जाता। तर पहिले राष्ट्रपिता आसतले की तेंच्यांनी स्वता झाडू हातान घेवन ते रस्त्यार देंवले आणि हो देश स्वच्छ करपाक सुरवात केली। स्वच्छ करता आसतना तांच्यांनी स्वातंत्र्यता आणि स्वच्छता ह्यो दोन्ही मोहिमी हातात घेतल्यो। आमी पळयता स्वातंत्र्य तर तेन्ना जालें बट स्वच्छता न जाता ती आनिकूय अस्वच्छता वाडत गेली आणि जसो जसो देश फुडें वता म्हणजे आमी आज अमृत काळात पावले आणि अमृत काळात आमी जर पळयता आसत जाल्यार ह्या स्वच्छतेचेर चड भर दिवप हे मानाधीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ठरयलें। म्हणून ल्हान भुरग्यां पासून व्हडा पर्यंत स्वच्छता हेच मिशन हातात घेवन तेजेर हो पुराय देश वेगवेगळ्या पद्दतीन स्वच्छ करता आसतना आमी पळयता आणि आमकां सगळ्या जाणांक दिसून येता। ह्या राष्ट्र निर्माणाच्या कार्यात माननीय बापूजी तेन्ना अंत्योदय हे तत्व तांच्यांनी पालन केलें। समाजातल्या शेवटच्या घटका पर्यंत सगळ्यो गजाली पावपाक जाय होच तेंचो ध्यास आशिल्लो। फक्त स्वतंत्र मेळ्ळें म्हणून जावचें ना पण त्या स्वातंत्र्याची फळां ही सगळ्या धर्मा पर्यंत जाती पर्यंत आणि अंत्योदय तत्वाचेर पावप ही मोख आशिल्ली। पण आमी पळयता की ताज्या उपरांत कितलीशींच वर्सां खऱ्या अर्थान स्वातंत्र्याची फळां सगळ्या पर्यंत पावली ना। ज्या अर्थी आमी जे प्रत्येकाक जे घर जाय आशिल्लें, नळ जाय आशिल्लो, उदक जाय आशिल्लें, रस्तो जाय आशिल्लो, ताका विमा जाय आशिल्लो, ह्यो सगळ्यो गजाली मेळपाक आज आमकां 75 वर्सां लागलीं आणि आज सांगता आसतना की खूब खोस भोगता। आतांचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी प्रत्येका पर्यंत ही गजाल पावोवपा खातीर सातत्यान आत्मनिर्भर भारत ही संकल्पना लोकां कडेन मांडटा आसतना प्रत्येका पर्यंत घर मेळचें, प्रत्येका पर्यंत प्रत्येक गांवा पर्यंत रस्तो मेळचो, उदक मेळचें, लायट मेळची, विमा मेळचो आणि दिव्यांगां पर्यंत तेंच्यो येवजण्यो मेळच्यो हाचे खातीर सातत्यान ते वावुरले। आणि हे सगळे फुडें व्हरपा खातीर आमच्या गोंयांत आमी हो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या मिशनात मोठ्या प्रमाणात फुडें व्हरपाक लागिल्ले, फुडें व्हरता आणि 100% लोकां पर्यंत तोच पावपाक लागलेलो आसा। गांधीजीचें दुसरें मिशन आशिल्लें की खादी वापरात, की तांच्यांनी स्वता जर पळयत जाल्यार फॉरेन कपड्यांचो त्याग केलो आणि फक्त खादीचेच कपडे ते वापरपाक लागले। खादीचेर चरख्याचेर तांच्यांनी ही वस्त्र करपाक सुरवात केली आणि आज परत एकदा खादी पुनर्जिवीत करपाचो म्हणजे ताका आमी KVIC बोर्डाच्या मार्फत हे काम मोठ्या प्रमाणात सुरवात केला। मगर वोकल फॉर लोकल या मिशनाच्या अंतर्गत आमी सगळ्यांनी म्हणजे लोकल वापरप सुरू करपाक जाय। आमी सगळ्यांनी ह्या निमित्तात खादी घेवप हो एक सगळ्या जाणांक हातून प्रेरणा मेळटली आणि परत एकदा वोकल फॉर लोकल ह्या मंत्राक आमी सगळे जाण खूब मोठ्या प्रमाणात वांटेकारी जातले। आमी सातत्यान आमकां लागता त्यो सगळ्यो गजाली म्हणजे ह्यो मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हाजेर जर भर दीत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात आमच्या देशाची इकॉनॉमी ही आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात वाडूंक शकता। हे सगळें करता आसतना माननीय गांधीजी आनी शास्त्रीजीन पळयल्लें स्वप्न म्हणजे मेक इन इंडिया आसतलें, डिजिटल इंडिया आसतलें, स्टार्टअप इंडिया आसतलें, क्लीन इंडिया आसतलें, फिट इंडिया आसतलें, ह्या सगळ्याचेर भर आतांचे प्रधानमंत्री हांच्यांनी स्वच्छतेच्या बरोबरूच दिल्या आणि हे स्वच्छतेच्या बरोबर हे सगळें फुडें व्हरता आसतना आमी सगळे जाण पळयता भ्रष्टाचार नश्ट करप आणि सरकारी येवजण्यो लोकां पर्यंत पावप हो ध्यास आमी घेतलेलो आसा आणि सातत्यान तोय लोकां पर्यंत पावोवपाचो आमचो सदोदीत उपक्रम आसतलो। गांधीजीक सगळ्या मोठ्या प्रमाणात आमी जर पळयता आसत भुरग्यांचो मोग आशिल्लो आणि भुरग्यांचो फुडार जावचो आणि भुरग्यांच्या फुडारा खातीरच म्हाका दिसता सरकारांनी लक्ष वेधून धरचें आणि ह्यो पुराय तांच्यांनी आमी पळयताले की त्याच्या वेळार बेजीक शिक्षणाची गरज आशिल्ली जाका आमी म्हणटा की प्राथमीक आसतलें, माध्यमीक आसतलें हे शिक्षण लोकां पर्यंत पावपा खातीर सातत्यान तेंच्यांनी प्रयत्न केलो। पण आज आमी जाका म्हणटा की स्किल्ड एड्युकेशन ज्या सगळ्या भुरग्यां पर्यंत पावपाक जाय
ताच्या खातीर स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग हाचेर भर दिता आसतना प्रत्येक भुरगो वा प्रत्येक तरणाटो, प्रत्येक युवा आनी युवती ही स्किल्ड जावची आनी तांच्या हाताक काम मेळचें म्हणून आतांच्या सरकारान ताचेर मोठो भर घेतला. वेगवेगळ्या स्कील एड्युकेशन आनी स्कील मिनिस्ट्रीच्या माध्यमांतल्यान हे शिक्षण तांच्या कडेन पावयता. हेंय स्वप्न महात्मा गांधीजीचें आशिल्लें. कारण जो पर्यंत आमी म्हणटा तशें ह्या हाताक जर काम मेळना जाल्यार हे हात हे वेगळ्या कामाक वापरले वतले. सत्य आनी अहिंसेच्या बरोबर शिक्षण हे तितकेच म्हत्वाचें आशिल्लें. महात्मा गांधीजी ही स्वयंत्या बरोबर सेल्फ हेल्प ग्रुप हांचेरूय भर दिता आसतना गांवांत आशिल्ल्या महिला वाठारांक आमी काम दिवप हे तितकेच गरजेचें आशिल्लें. तांकां आत्मनिर्भर करप, तांकां स्वयंपूर्ण करप ही संकल्पना तेन्नाय तेंच्यांनी मांडलेली. आनी आज म्हणजे 70 वर्साच्या कालांतराच्या उपरांत सुद्धा आमी पळयता तशें स्वयंसहाय्य गट केंद्रीत करून विकास साध्य करप गांवांतल्यान हें काम आज आमकां सगळ्या जाणांक दिसून येता. आनी हें सगळें करता आसतना खूब खोस भोगता की केंद्र सरकाराची प्रत्येक येवजण माननीय महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतल्यान सगळ्यांच्या मुखार गेल्ली की आज आमी गोंयांतूय बी त्याच पद्दतीन ती फुडें व्हरता. महात्मा गांधीजीच्या आयच्या ह्या जयंती हांगासर मनयता आसतना आमकां खूब खोस भोगता की दर वर्सा ह्या परिसरांतले ल्हान ल्हान भुरगे ह्या कार्यक्रमाक सदोदीत हजर रावता. आपली स्ट्रीट प्ले आसतले ते हांगासर प्ले करता आनी त्या निमित्तान स्वच्छता आसतली, सत्यता आसतली की लोकांच्या मुखार दवरपाचो सातत्यान तांचो प्रयत्नय आसता. ह्या आयच्या दिसाच्यो हांव परत एकदां परबी भेटयता आसतना हांव एकच सांगतलों की महात्मा गांधी